मम्मी काहीतरी गोड खाऊशी वाटतंय. रवा केक बनवू? हा बनव. तर आपल्याला अयंगार स्टाईल रवा केक बनवण्यासाठी 1 कप आपण रवा घेतलाय. आता हा जो रवा आहे हा जाडा आहे, त्यामुळे आपल्याला हा मिक्सर मधनं फिरवून घ्यायचा आहे. शक्यतो आपल्याला 0 नंबरचा रवा वापरायचा आहे. अर्धा कप साखर घेतलेली आहे, दही घेतलेला आहे पाव कप, 2 चमचे मैदा घेतलेला आहे, पाव कप आपण तेल घेतलंय, 2 बटरचे क्यूब घेतलेले आहेत, 2 चमचे मिल्क पावडर आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. दूध सुद्धा आपल्याला रूम टेम्परेचर वरचं पाहिजे. तर आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी रवा घालून फिरवून घ्यायचा आहे. हे बघ मस्त बारीक झालेलं आहे. वेलची आणि ही साखर घालायची. तर साखर कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, किंवा मग पिठी साखर वापरू शकता. हे बघ मस्त बारीक झालंय. आता एका बाउल मध्ये आपण हा रवा वेलची काढून घेऊ. आता आपण रवा साखर वेलची हे एका बाउल मध्ये काढून घेऊ. आता यात आपण घालायचं आहे 2 चमचे मिल्क पावडर. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल. नंतर पाव कप आपण तेल वापरणार आहे. शक्यतो रिफाईंड तेलाचाच वापर करायचा आहे, सोयाबीन तेल वापरायचं नाही. सोयाबीन तेलाने आपल्या केकला वास येऊ शकतो. 2 चमचे मैदा घालायचा आहे. नंतर आपण इथे बटर घालूया. 2 चमचे हे बटर वापरायचे. बटर पण ऑप्शनल आहे, वापरायचं असेल तर वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल. बटर सुद्धा रूम टेम्परेचर वरचं छान असं मऊ सॉफ्ट झालेलं पाहिजे. हे बघा बटरने ना खूप छान टेस्ट येते केकला या, त्याच्यामुळे इथे बटर पण घालायचंय आपल्याला. नंतर आपण इथे दही वापरणार आहे पाव कप. आता आपण हे थोडं मिक्स करून घेऊ आधी, आणि मग थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. हो बघा आत्ताच किती छान वास सुटलाय. तुम्ही वेलची ऐवजी इथे व्हॅनिला इसेन्स सुद्धा वापरू शकता किंवा पायनॅपल इसेन्स, पण त्यापेक्षा वेलचीची जी टेस्ट आहे या रवा केकला खूप छान येते, त्याच्यामुळे आपण इथे वेलची वापरलेली आहे. आता साखर आणि हे सगळं छान मिक्स झालेलं आहे, तेल वगैरे. आता आपण यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचंय, एकदम टाकायचं नाहीये. आपल्याला कन्सिस्टन्सी कशी येते ती बघायची आधी. वास कसा भारी येतोय मम्मी. आणि कसं आहे माहितीये का, हे दूध नंतर रवा पूर्ण श्रीखंड सारखं वास होतोय. श्रीखंड हा ना, कारण दही वापरलंय ना आपण त्याच्यामध्ये आणि वेलची पण आहे त्याच्यामुळे. जो दूध आहे ना ते रवा पूर्ण सोक करून घेतं, पूर्ण असं खेचून घेतं. थोडस आता जरी तुम्हाला दिसताना पातळ दिसलं तरी नंतर हा रवा जेव्हा फुलून येईल तेव्हा हे पीठ अगदी घट्ट वाटेल तुम्हाला. आता मी इथे एक थोडस 3-4 चमचे दूध ठेवलेलं आहे, सगळं वापरलेलं नाहीये. आता हे थोडस पातळ आहे, पण नंतर एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येणार आहे, कारण आपण हे जवळजवळ एक 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचे, म्हणजे रवा मस्त फुलून येईल. कसा झाला का एकदम एकदम वेगळाच झाला. हा ते थोडस घट्ट होणार वेदांनंतर. आता आपण हे झाकण ठेवू याच्यावर आणि ठेवून देऊया 15 मिनिटासाठी. हे पीठ जे आहे ते आपण एक 20 मिनिटं आपण बाजूला ठेवलेलं आहे. बघा किती मगाशी पातळ होतं आणि आता एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे यामध्ये. आता आपण काय करायचंय, यामध्ये इनो घालायचंय 1 पाऊच. हे बघा इनो घालायचा
त्यावर थोडस आपण दूध घालूया म्हणजे इनो ऍक्टिव्हेट होईल. 1 कप दुधामधलं हे दूध उरलेलं दूध आहे. ऍक्टिवेट झालं ऍक्टिव्हेट. आता आपण एकाच दिशेने असं फेटून घ्यायचंय. आता तुम्हाला दिसेल की आपलं जे मिश्रण आहे ते अगदी मस्त असं हलकं झालंय. तुम्ही इथं बेकिंग पावडर बेकिंग सोडा पण वापरू शकता, पण इनो शक्यतो म्हणजे अवेलेबल होतं पटकन. सगळ्यांकडेच बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसतो, त्यामुळे इनो 1 पाऊच आणलं का झालं काम. आता हे छान मिक्स करून घेतलंय मी. आता इथे टीनला मी बटर पेपर लावून घेतलाय, त्याला ऑइल लावलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे पोर करून घ्यायचंय मिश्रण सगळं. आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे टुटी फ्रुटी किंवा ड्राय फ्रुट्स काही वापरू शकता. आता तुमच्याकडे जर असा टीन नसेल तर तुम्ही त्याच्या जागी आपला कुकरचा जो डब्बा असतो तो वापरला तरी सुद्धा चालतो. आता आपण ही 2-3 वेळा टॉप करून घेऊ असं. आता मी इथे एक कढई आहे माझ्याकडे झाकणवाली. त्या कढईमध्ये मी एक आपला नॉर्मल स्टँड ठेवलाय, त्याच्यावर आपण हे असं ठेवायचं आणि झाकण ठेवून एकदम मंद गॅस केलेला आहे. एकदम हे बघा एकदम मंद गॅस केलेला आहे. हे असं जे काचेचं भांड असतं ना त्याला इथे असं वायसर असतो, त्याला पण आपण कागद टाकून बंद करायचं म्हणजे जेणेकरून अजिबात हवा पास होणार नाही असं. तर आपला आता हा केक एक 30 ते 35 मिनिटं आपण शिजू देऊया. चला मग आता आपण केक शिजल्यानंतर भेटू. आले आणि आता आपण बघूया आपला केक झाला का. आता मध्ये आपण असं फोकणे बघूया, बघा क्लीन आली आहे पूर्ण, म्हणजे आपला केक रेडी झालेला आहे. आता हा थंड करण्यासाठी आपण इथे काढून ठेवूया. थोडासा थंड करू झाला का मग आपण डिमोल्ड करू. आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि बाजूला ठेवून देऊया 20 मिनिटासाठी. झाले आणि आता आपण बघूया आपला केक झाला का. आता मध्ये आपण असं फोकणे बघूया, बघा क्लीन आली आहे पूर्ण, म्हणजे आपला केक रेडी झालेला आहे. आता हा थंड करण्यासाठी आपण इथे काढून ठेवूया. थोडासा थंड करू झाला का मग आपण डिमोल्ड करू. साईड मोकळे करून घेऊ असे. मस्त झालं. बस